सनई चौघडा या कार्यक्रमामध्ये सर्व स्टाफ म्हणजे जमलेले आहेत आणि त्या ठिकाणी मग परब आणि गौतम येतो. परब सर्वांना सांगतो की आज साहेब येणार आहे, त्यामुळे सर्वांनी खुशीत राहायचे आणि साहेब आल्यानंतर टाळ्या वाजवायच्यात आणि तो शिपायाला सांगतो की बुके बुके ने तेव्हा तो म्हणतो हां पुष्पगुच्छ मी आणलेला आहे. आणि मग थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी जय साहेब येतात आणि ते आल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवायला लागतात. तेव्हा जय हा फार भडकलेला असतो. जय म्हणतो तुम्ही टाळ्या का वाजवत आहात? तुमच्यामुळे माझं नुकसान झालेलं आहे. हे सर्व लेडीजचं काम आहे. एवढं काही आनंद झाला की लगेच टाळ्या वाजवणे, एक्साइटमेंट करणे हे सर्व लेडीजने ठरवलेलं आहे. त्यामुळे मी सर्व लेडीजला कामावरून काढत आहे. सर्व फिमेलला मी फायर करत आहे. असं म्हटल्यानंतर सर्वजण दुःखी होतात. कारण की सर्वांच्या घरचे प्रॉब्लेम असतात. काही जणांचे प्रॉब्लेम असतात, लोन घेतलेली आहे. काही जण आत्ताच कामाला लागलेले असतात. ती सांगते की मी आत्ताच कामाला लागले आहे. माझ्या आईवडिलांवर सर्व माझ्यावर डिपेंड आहे. आणि ती दुसरी मुलगी म्हणते की मी लोन घेतले तर मी कसं फेडणार. सगळे जे ते विचार करत असतात. सर्वांना टेन्शन आलेलं असतं. परंतु जयने सर्व महिलांना फायर केलेलं असतं. तर असा हा सने चौघडा यामधील भाग आहे. नक्की बघा, फारच छान आहे.